नुसतं अभ्यास करायला लागलं ना की मुलांचा कॉन्फिडन्स वाढत नाही. आता सगळ्यांना काही पहिला दुसरा नंबर मिळत नाही. काही म्हणजे वेगळे वेगळे कॅटेगरी मधली मुलं असतात, पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी येत असतात आणि त्या जर आपल्याला कळल्या नाहीत ना, त्यांना त्याचं प्रोत्साहन मिळालं नाही तर ते मग कायमचे मागे पडतात. पण त्यांना काय येत आहे हे बघून आपण त्यावेळेला त्यांना ते करायला लावलं ना तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती दिसतो. नमस्कार, मी मधुरा ओक. वेद थिएटरच्या वेद भेट या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तुम्ही सगळेजण या सिरीजला जो काही सुंदर प्रतिसाद देताय त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आपण अगदी वेगवेगळे विषय घेऊन येतोय, म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षण हा एक मोठा भाग आहे, त्याचबरोबर आरोग्य आहे, किंवा आपण म्हणूया बिझनेस आहे, किंवा अगदी सामाजिक उपक्रम हा सुद्धा त्याच्यातला मोठा भाग आहे. आणि असं वेगवेगळ्या गोष्टी घेऊन, वेगवेगळे विषय घेऊन आम्ही तुमच्या समोर येतोय आणि तुम्ही खरंच त्याला इतका सुंदर प्रतिसाद देताय, त्याबद्दल थँक्यू सो मच. आजचा सुद्धा आपला एपिसोड असाच वेगळा आहे. डोंबिवलीमध्ये ओमकार एज्युकेशनल ट्रस्टची ओमकार स्कूल ही सगळ्यात जास्त नावाजलेली शाळा आहे आणि या शाळेमध्ये हजारोंच्या संख्येने, म्हणजे खरं तर कदाचित जास्तच मुलं इथे शिकतात, त्याचबरोबर तिथूनच ते त्यांचा पाया पक्का करतायत, प्रगती करतायत. आणि एकंदर ओमकार शाळा सुरू कशी झाली किंवा त्याचा पाया कसा निर्माण झाला आणि तिथपासून ते आजपर्यंतचा हा प्रवास कसा आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच ओमकार शाळेच्या सर्वेसर्वा दर्शना सामंत मॅडम यांच्याकडनं. आणि आज आम्ही त्यांच्याच शाळेत आलेले आहोत आणि इतकं सुंदर अँबियन्स आहे इथे आणि आम्ही आज त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. एकंदरीत त्यांचा प्रवास कसा होता, कारण की त्या स्वतः शिक्षिका आहेत आणि शिक्षिकेपासून ते आता पूर्ण ही एवढी मोठी शाळा इथपर्यंत हा सगळा प्रवास मला जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे सुरुवातच आपण तिथून करणार आहोत की हे सगळं सुरू कसं झालं, कारण की एक छोटं आपण म्हणूया ते बी असतं आणि त्याचा खरंच आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाणून घेऊया. खरं तर मी स्वागत करते या सिरीज मध्ये, पण मला खरंच फार छान वाटलं. मी सुद्धा ओमकार शाळेची शिक्षिका होते काही वर्ष, ड्रामा टीचर म्हणून इथे काम करत होते. तर आणि अशा गप्पा आपल्या कधीच झाल्या नाहीत. आम्ही तुम्हाला नेहमी मोठ्या मॅडम, ड्रामा टीचर होते ते मला तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे. बापरे. आणि आम्ही तुम्हाला नेहमी मोठ्या मॅडम असं म्हणायचो की हो मोठ्या मॅडमच्या केबिन मध्ये जायचं, आणि आज डायरेक्ट आपला हा योग आलेला आहे. तर म्हणजे मगाशी गप्पांमधनं तर बरंच काही कळलंच की कुठून या सगळ्याची सुरुवात झाली. पण हा पॉडकास्ट तुमचे विद्यार्थी बघणार आहेत, माझे विद्यार्थी बघणार आहेत, पालक बघणार आहेत. तर मला असं वाटतं की तुमचा सगळा प्रवास ते सगळ्यांच्या समोर येऊच दे, कारण की हा प्रवास सोपा नाहीये आणि तो सातत्याने टिकवणंही सोपं नाहीये. तर कसा सुरू झाला? आता माझ्या वेळेला तरी असं होतं की ग्रॅज्युएट व्हायचं आणि नोकरी लागली पाहिजे, आणि त्यात मी एकदम यशस्वी झाले. बीएससी झाले आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी रिझल्ट लागला त्याच दिवशी मला नोकरी लागली. नोकरी लागली म्हणजे त्या काळात तरी अरे बा, नोकरी लागली आपल्याला. तर बांद्र्याला मला नोकरी लागली. मी गोरेगाव राहायची आणि बांद्र्याला नोकरी लागली. आणि त्या काळात आमच्या वेळेला तरी असं होतं की ग्रॅज्युएट झाली म्हणजे आता कधी लग्न करू अशी घाई असायची आई वडिलांना. त्यामुळे नोकरी लागली जून मध्ये, डिसेंबर मध्ये लग्न झालं आणि डिसेंबर मध्ये मी डोंबिवली आले. तोपर्यंत मी डोंबिवली बघितलं पण नव्हतं. बापरे. आणि डोंबिवलीत आल्यानंतर मग डोंबिवली बांद्रा असं मी प्रवास करत होते. तरी मला त्यात काही फार कठीण वाटलं नाही. सांगायची गोष्ट म्हणजे डोंबिवली मी बांद्र्याला जायची, डोंबिवली दादरहून बांद्रा, बांद्र्याहून परत चालत आज जायला लागायचं. पण कधीही मला 7ची वेळ माझी कधीच चुकली नाही, कधीही लेट झाला नाही आणि कधीही सुट्टी पण नाही. म्हणजे त्या काळी असा एक संस्कार होता की अगदी वेळेवर जायचं, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, असं म्हणजे ह्या संस्कारात मी वाढले. हे जे संस्कार लहानपणी, भले मी पैकीच्या पैकी मार्काने मिळाले, 90-95 नाही मिळाले, परंतु जे संस्कार केले ना ते संस्कार खूप चांगले झाले आणि त्या संस्काराने खरं आपण पुढे जातो. जो अभ्यास आपण करतो किंवा ज्याच्यात जेवढे आपल्याला मार्क्स मिळतात ह्याच्यापेक्षा आपल्या मनावरती लहानपणी काय संस्कार होतात ह्याच्याने आपण पुढे जातो. आणि मी ह्या शाळेत नेहमी असेच संस्कार करण्याचा नेहमी प्रयत्न करते आणि त्यासाठी आपण व्याख्यानमाला ठेवतो किंवा वेगवेगळ्या तऱ्हेने मुलांवरती संस्कार करण्याचा प्रयत्न. बरोबर. आता तुम्ही म्हणाल की मॅडम ही शाळा का आणि कशासाठी, कारण तिथून मी डोंबिवली झाले, मग मुलं झाली, मग डोंबिवली झाले. डोंबिवलीत मी 2-3 शाळांमध्ये नोकरी केली
आणि मग असं लक्षात आलं, मी नोकरीत जेव्हा स्थिरावले तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी वेगळं करूया, आपल्याला वेगळं करायचंय, पण काय आणि कसं. त्यावेळी असं विचार करायचं, असं रोज तळमळ लागायची काय करायचं. पण आपल्याला तसं मिडल क्लास, म्हणजे आम्ही इतके मिडल क्लास होतो की आमचं, तुम्ही आठवण तुम्ही पाहिलं असेल डोंबिवली, तर आता ती जागा डेव्हलप झाली. बोर्डर्स कार्यालय ना, त्याच्या बरोबर अशी आडवी चाळ होती बघा, तिथे आमचं घर होतं. म्हणजे किती लोअर मिडल क्लास असं म्हटलं तरी चालेल. आणि त्यांनी असं स्वप्न बघणं म्हणजे थोडं कठीण असतं. पण मी म्हटलं नाही, आपण करू. तर मग माझे दीर वगैरे म्हणे, तू कसं करणार, तुझं नुकसान झालं, नाही आले मुलं शाळेत तर. म्हटलं नाही आले तर ठीक आहे, बघूया ना. नाही आता मी असं ठरवलं की जागा घ्यायची, आपण जागा घेऊन मगच शाळा काढायची. आपण भाड्याने, कारण शाळा म्हणजे मुलं येतात ना. मग समजा कोणी म्हटलं की नाही, तुमच्या मुलांचा आवाज येतो, मग भाड्याने नाही, आता तुम्ही सोडा जागा, सोडा, मग कुठे नेणार जाणार आपण. म्हणून मी जागा ती विकत घेतली. आणि मग नागरी सहकारी बँकेतनं लोन काढलं, मग अजून काही दागिने गहाण ठेवली, त्याच्यावरती लोन काढलं आणि ती जागा घेतली. आणि जागा घेतली आणि 1 जूनला शाळा सुरू झाली. मी म्हणजे असं थोडं जरा विचार असे होते त्यावेळी, मी पॉम्पलेट वाटली, नंतर बाहेर होर्डिंग्स लावले, असं बरंच काही ऍडव्हर्टाइजमेंट केली आणि ऍडमिशन सुरू केली. आणि खरंच सांगते, पहिल्याच वर्षी 80 ऍडमिशन झाल्या. नर्सरी आणि ज्युनियर केजी 80 ऍडमिशन झालं. आणि मी खरोखर खूप हॅप्पी होते की 80 ऍडमिशन झालं म्हणजे खूप चांगलं झालं. आणि मग असं हळूहळू जागा भाड्याची होती, त्यामुळे जास्त मुलं मावत नव्हती वर्गामध्ये, पण तेवढ्या जागेत माझी 10वी पर्यंत शाळा झाली. बरं. हा, ती 3 खोल्या होत्या, एक ब्लॉक आणि बाजूच्या ब्लॉकचं एक खोली, असं करून 3 खोल्या केल्या होत्या. त्या 3 खोल्यामध्ये सकाळी 3 आणि दुपारी 3 असं म्हणून 3री पर्यंतचे वर्ग झाले. नर्सरी, ज्युनियर, सिनियर, फर्स्ट, सेकंड, थर्ड. मग परत दुसरी बाजूला अशीच जागा घेतली, तिथेही परत अजून 4 वर्ग झाले. 4 वर्ग, 4th, 5th, 6th, 7th, अजून एक बाजूला घेतली. असं करत 10वी पर्यंत तिथे शाळा, म्हणजे 16 वर्ष शाळा त्या एरियामध्ये चालली. पण मुलं जास्त नव्हती, कारण वर्ग खोल्या खूप छोट्या, म्हणजे एवढा मोठा वर्ग सुद्धा नव्हता एक, त्यामुळे मुलं जास्त नव्हती, मुलं थोडी होती. परंतु सुरुवात तिथे झाली. म्हणजे जेव्हा ऍप्लिकेशन तर लागतं, इन्स्पेक्टर आले ते, तर ते म्हणाले एवढ्या जागेत कसं काय आपण हे द्यायचं, मान्यता कशी द्यायची शाळेला. तर त्यांनी वाजपेयी सरांना विचारलं की हे एवढ्या छोट्या जागेत मान्यता कशी द्यायची. समज द्या तुम्ही, कदाचित मोठी होईल. म्हणजे कदाचित मोठी होईल हे वाक्य किती खरं झालं ह्याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं की सरांनी त्यावेळी सांगितलं नसतं, कदाचित मोठी होईल. आणि ती आज आपण जे पाहतोय ते स्वरूप आहे. आणि त्याच्यानंतर मी असा ध्यास घेतला की नाही, आपल्याला एक जागा पाहिजे. पण डोंबिवलीत अशी जागा मिळत नव्हती आणि त्याला पैसे पण खूप लागायचे. आणि त्यावेळी MIDC इथे झालेली होती, तर MIDC आपण जागा घेऊया. नंतर मी जेव्हा 95-96ला मी ठरवलं की नाही, जे करावं लागतं ते करायला पाहिजे. मग मी अर्ज केला MIDC मध्ये आणि मंत्रालयात जाऊन मी त्यांच्याकडे, म्हणजे कमीत कमी वर्षभरात मी तिथे 60 ते 70 वेळा गेले असेल. बापरे. तेव्हा ती मंत्रालयातनं जागा मला सँक्शन झाली. थोडे वरती पैसे तर द्यावेच लागतात, परंतु ही जागा झाली. जागेचे पैसे भरणं मला एवढं कठीण गेलं, म्हणजे मी तुम्हाला सांगूच शकत नाही. पहिला हप्ता 7.5 लाखाचा होता. बापरे. हा, तो सुद्धा मी कोणा गोळा करून वगैरे असं ते पैसे 7.5 लाख भरले. दुसरे 7.5 लाख भरायचे तरी प्रश्नच, अरे कुठून भरणार. 6 महिन्याची मुदत होती दुसरे भरायची, 6 महिने गेले, अजूनही 6 महिने गेले आणि तरी भरायला प्रश्न निर्माण झाला. पण थोडंसं इकडे तिकडे हे करून ते 7.5 लाख ते पण भरले. त्यांनी मला पेनल्टी लावली 50,000. अशा वेळेला आपल्याला भरपूर पेनल्टी लागते. परंतु ते झालं आणि ही जागा, आज ही जागा झाली. ह्या जागेचं बांधकाम करायचं मला एवढं कठीण गेलं, ही कमालीचं. पण मला बरेच जण अशी मिळाली की त्यांनी मला मदत केली. म्हणजे तुमच्यासारखी 4 माणसं म्हणाले की मी तुम्हाला लोन काढून देतो, तुम्ही हप्ते भरा. माझ्याकडे काही नव्हतं तरी त्यांनी माझ्यावर असा विश्वास टाकावा, हेच खूप मोठं होतं. बऱ्याच जणांनी मला त्यावेळी मदत पण केली, आपले कर्ज पैसे दिले. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला पैसे द्या, पण मी मात्र एक हे केलं की मला हवे पैसे, पण दुसऱ्याचं नुकसान होता कामा नये. मी त्याला त्यावेळी 16% व्याज असायचं. आत्ता व्याज खूप कमी आहे, त्यावेळी ज्या ही शाळा बांधली त्या 16% व्याज द्यायला लागायचं, पण मी त्यांना 16% व्याज द्यायची.
ज्यांनी वैयक्तिक मला पैसे दिले ना त्यांना पण मी 16% व्याज दिलं, का तर माझं होतं आहे ना. आणि असं करून हा मजला म्हणजे हा आत्ताचा खालचा आहे तो पूर्ण रिकामा ठेवला होता आणि त्याचा वरचा पहिला मजला असं बांधणं म्हणजे एवढं कठीण गेलं की कमालीचं. त्यावेळी बघायला आपल्याकडे आपल्यातल्या आत्ता अस्तित्व असलेल्या उषा टीचर होत्या आणि मेहता सर, हे दोघं त्यावेळेला त्याला साक्षीदार आहेत. तर किती कठीण गेलं ते. पण करताना ना तुम्हाला सांगते की आपली इच्छा अशी असेल की करायचंच आहे तर मग आपण सगळे खर्च कट करतो, सगळे मिक्स. पण मी त्या 5-6 वर्षात एखादा कपडा घ्यायचा त्याच्याकडे मी वळले नाही, कशाचकडे नाही, पूर्णपणे ध्यास हाच. तर मी म्हटलं कसं करायचं, आपल्याला ते पैसे तर द्यायला पाहिजे, आमच्याकडे गहाण ठेवायला काहीच नाही. नाही एक घर, त्या घरावरती किती मिळालं, 5 लाख लोन मिळालं आणि ही जागा बांधायला काही तेवढं पुरेसं नसतं. आणि मग त्यांनी त्यांच्याकडनं 4 लाख घेतले, मग नागरी सहकारी बँकेतनं 4 लाख घेतले, मग बँक ऑफ इंडियाकडनं 4 लाख घेतले. असं मी वेगवेगळ्या बँका हे केल्या आणि घेतले आणि बांधलं. पण ते परत पण करता आले पाहिजेत ना. प्रत्येक महिन्याला हप्ता पण भरता आला पाहिजे. माझ्याकडे जेव्हा इथे मी शाळा सुरू केली ना तेव्हा तिथून मी 150 मुलं इथे आणली. एवढी दरी होती? हो, एवढी दरी होती आणि 30 रुपये फी होती. आणि मी इथे जेव्हा शाळा सुरू केली त्यावेळी त्या वर्षी इथे 100 ऍडमिशन झाल्या, म्हणजे 250 मुलं झाली. आणि तरीही मला म्हणजे माझा हप्ता होता त्या सगळ्या बँकांचा मिळून हप्ता 97,000 रुपये आणि फी सगळी म्हणून 35,000 रुपये होती. बापरे, कसं गणित सगळं कसं गणित. परंतु एक अशी हीच की नाही काही झालं तर हे काम करायचंच. बरोबर. म्हणजे इतकं कठीण होतं. शेवटी मी म्हणजे खडू फळा शिक्षकांचे पगार त्यातच आणि हप्ते पण त्यातच. म्हणून म्हटलं की आपलं नाव खराब नाही करायचं. मी 2 लोन आणखीन जास्त घेतली, ती बँकेत तशीच ठेवली आणि त्यातून मी हप्ते दरमहा द्यायचे की पुढच्या जून येईपर्यंत मला ह्या पैशात त्यांचे हप्ते भरता आले पाहिजेत. बरं. 2-3 लोन घेऊन मी अशी एक आयडिया केली की मला जून महिन्यापर्यंत मला आता पैसे जास्त येणार नाही आहेत, मग हे 2-3 लोन घ्यायचे आणि त्याच्यातनं बँकेचे हप्ते दिले गेले पाहिजेत. मग जून महिन्यात आपल्याला मुलं जास्त आली पाहिजेत, ज्या मुलं येतील तेव्हा आपली शाळा चालेल ना. त्या वर्षी मी एक पाटी लावून टाकली बाहेर की नो डोनेशन नो डिपॉझिट. म्हटलं नो डोनेशन नो डिपॉझिट. मुलं फटाफट रांगा लावून मुलं आली की त्यामुळे माझ्याकडे फी वाढली, येणारी फी वाढली, मी हप्ते भरू शकले. बरोबर. असं करत मी ते म्हणजे ही जागा पहिला मजला फक्त 2001 ला तयार झाला आणि 2005 ला इतक्या कठीण परिस्थितीतून माझं सर्व लोन भरलं गेलं होतं. वा, जेवढं मी घेतलं होतं ते. आणि पहिला मजला झाल्यानंतर तो मी बिल्डरला दिला नाही, आमच्याकडे लेबर कॉन्ट्रॅक्टर होता आणि मी सप्लायरकडनं खडी रेती घ्यायची, सिमेंट घ्यायची, एकाकडनं स्टील घ्यायचं. म्हणजे स्वतःच आर्किटेक्ट ते मला प्लॅन वगैरे करून द्यायचे, प्लॅन प्रमाणे ते बांधायचं. बिल्डरला दिलं तर डबल खर्च येतो म्हणून बिल्डरला दिलं नाही. तर कॉन्ट्रॅक्टर मला सांगतो, मॅडम माझं सगळं इथे मी आणलेलं आहे सामान, तर जर मी एकाच ठिकाणी बांधलं तर मला खर्च कमी येतो, पण मी हे सामान उचलून नेलं नंतर तुम्ही सांगितलं दुसरा मजला बांध तिसरा बांध तर मला होणार नाही. तर मी म्हटलं काय करायचं. आधीच मला घरात सगळे म्हणत होते की काय तू खर्च करतेस आणि काय आम्हाला रस्त्यावर आणणार, असं करणार, तसं भरपूर काय काय बोलायचे. तर मी म्हटलं काहीही सांगितलं नाही मी कोणाला की मला वरती बांधायचं आहे. त्याला म्हटलं तू मला कसे पैसे द्यायला लागतील तर सांगतो, मला स्टीलचे पैसे लगेच द्यायला लागतील आणि माझे तुम्ही द्या सावकाश, मी तुम्हाला लिहून देतो माझे कसे द्या ते, आणि बाकीचे खडी रेतीचे तुम्ही नंतर 6 महिन्यांनी दिले तरी चालतील, सिमेंटचे पण तुम्हाला क्रेडिट मिळेल, थोडा भाव जास्त पडेल. म्हटलं ठीक आहे. पटापट त्यांनी बांधायला असं. मी दुसऱ्या दिवशी ही सगळी लोक आली, दसरा होता, म्हटलं पूजा करू मग पुढे जाऊया. तर पूजेला माझ्या घरातली सगळी लोक आली, त्याचे म्हटलं हे काय, थांबा परत पूजा करूया. आणि असं करत मग त्यांनी पहिला दुसरा तिसरा असं त्यांनी 3 बांधले, पण नुसतं सांगाडा, RCC फक्त, त्याला मध्ये विटा असं काही नाही. मग इथे पहिल्या मजल्यावर आम्ही 3 वर्ष काढली फक्त पहिल्या मजल्यात. त्यातनं मग जसे पैसे आले तसं मग बाजूने बांधून घेतलं, मग दुसरा मजला बांधून घेतला आणि ICSE बोर्डची शाळा सुरू केली 2005 ला, तेव्हा तिसरा बांधून घेतला.
आणि असं करत करत आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे गेलो. म्हणजे इथे जे होते त्यांना माहिती आहे कशी शाळा आपण हे केली ती. पण त्यावेळी सुद्धा मी लोकांचं कोणाचंही एकही पैसा म्हणजे आपलं एक मार्केटमध्ये नाव असायला पाहिजे, कोणाचाही पैसा राहिला असं होता कामा नये. बरोबर. ह्याचं मी खूप काळजी घेतली, खूप म्हणजे खूप, की कठीण होतं, खूप कठीण होतं. म्हणजे कोणी घेतलं असं तर कठीण असतं. पण हे बाई म्हणून सुद्धा केवढं कठीण आहे सगळं निभावणं. आणि घरातली माणसं तसं हे करत त्याला, म्हणजे कसं आहे, आपण जो माणूस करतो ना त्याला खात्री असते की आपण हे नक्की पूर्ण करू शकतो. परंतु दुसऱ्या माणसाला ती खात्री नसते. दुसऱ्या माणसाला असं वाटतं की हे आपल्याला बुडवणार, किंवा आपण सगळे रस्त्यावर येणार, किंवा ह्याच्यात सगळं लोनच्या ह्याच्यात आपण जाणार. पण त्यांना आपण जास्त खात्री देऊ शकत नाही, कारण आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळी. तर मी काही बोलायचीच नाही याच्यावरती, मी गपचूप ते करत राहायची. पण खरं सांगते 2005ला आपल्याला सगळं लोन संपलं आणि त्यावेळी मी म्हटलं की आता काय करूया आपण इंटरनॅशनल स्कूल काढायची. कारण इथे डोंबिवली इंटरनॅशनल स्कूल नाहीच आहे, ICSE बोर्डची स्कूल नाहीये. आणि मग मुलांना वाशीला किंवा इथे ठिकाणी जावं लागतं. तर आपल्याला जर वेगळं काही करायचं तर आपण इंटरनॅशनल स्कूल काढू. आणि म्हणून मग मी त्याचं ॲफिलिएशन त्याचं कसं मिळतं, त्याचं हे कसं मिळतं, अक्षरशः मी गेले याच्यामध्ये मरीनला आपलं ऑफिस आहे एज्युकेशन डिपार्टमेंटचं, तिथे गेले. मग त्यांनी मला सांगितलं काय करायचंय, कसा फॉर्म भरा, काय करा, मंत्रालयात अर्ज द्यायचा असतो. असं करत करत आपलं ते पुढे गेले. पण म्हणजे आता लहान मुलं आणि ह्याच संदर्भात तुमचं सगळं काम चालतंय, तर तुमचं बालपण कसं होतं म्हणजे गोरेगावात? तुम्ही मस्ती करायचात का? आमचं बालपण ना तसं म्हटलं तर आत्ता जसं मुलांचं बालपण असतं की आई वडील कौतुक करत असतात, नंतर खूप लाड करतात, जे हवं ते आणून देतात, असं बालपण आमचं नव्हतं. तसं म्हटलं तर थोडं धाकातच होतं. आणि आई वडील सांगते तर तसं असं ऐकायला लागायचं सगळं. आणि अशी सवयच नव्हती काही, म्हणजे माझ्या आठवणीत मी कधी चॉकलेट खाल्लेलं किंवा बिस्किटं खाल्लेली असं आठवतच नाही. किंवा रोज नवीन कपडे, नवीन चप्पल, नवीन हे पुस्तकं सुद्धा माझी बहीण वापरायची, ती नंतर मी वापरायची, माझ्यानंतर माझा भाऊ वापरायचा. असं आम्ही एकमेकांची पुस्तकं वापरायचो, कपडे पण एकमेकांचे वापरायचो. वर्षाला 2 कपडे, एकदा दिवाळीत आणि एकदा वाढदिवसाला. बरोबर. मध्ये कपडे अशी पद्धत नव्हती. पण तरी सुद्धा आम्ही मैत्रिणी हे ते बरीचशी खूप मजा केली. मस्ती नाही केली शाळेत, पण असं मैत्रिणी वगैरे भरपूर होत्या आणि गप्पा मारणं, मजा करणं, खेळणं असं भरपूर होतं. आणि त्यावेळी म्हणजे असं कधी वाटलंच नाही की हे आपल्याला नाहीये, की हे काही कमी आहे किंवा काही असं कधी वाटलंच नाही. आयुष्य आपलं खूप छान आहे असंच वाटत होतं. म्हणजे आत्ताच्या तुलनेत बघायला गेलं की तसं काही सगळं अभाव असं वाटलं तर, पण त्यावेळी मात्र आम्हाला असं कधीही वाटलं नाही की आपल्याला काही कमी आहे की काय, असं काही नाही. आई वडिलांचं प्रेम खूप होतं. आणखीन आजूबाजूला त्यावेळी असं होतं की मला कुठे उठून जायचंय, शेजाऱ्यांकडे जायचंय किंवा मैत्रिणीकडे जायचंय, कुठेही आम्ही असेच उठून जायचो. कोणाला फोन करून मी येऊ का, की मी हे करू का, असं काही नसायचं कधी. मग त्यांच्याकडेच जेवायचं, त्यांच्याकडेच यायचं. कोणी माझ्या मैत्रिणी तर ते इथे, असं म्हणजे खूप वेगळं वातावरण होतं. बरं. तुम्ही मगाशी ऍक्च्युअली म्हणजे सांगताना मला बेळगावचा उल्लेख केला, पण मग तिकडे काही तुमचं थोडं बालपण गेलंय का सगळं गोरेगाव? नाही, मी वयाच्या 5व्या वर्षापर्यंत बेळगाव होते, जन्मापासून 5व्या. मला त्यावेळी कानडी भाषा यायची असं आई म्हणते, मला नंतर काही कानडी भाषा आठवली नाही. ओके, बरं बरं. पण मग आता मग तिथे जाणं होतं काही? माझे वडील तिथे नोकरीला होते. माझे वडील आधी मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीमधनं त्यांनी रिटायरमेंट घेतली नंतर, आणि नंतर ते पोलीस डिपार्टमेंटला होते. आणि आठवण सांगायची म्हणजे अशी की माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला असताना नेहरूंचं, त्यावेळी नेहरू असं वेगवेगळ्या ठिकाणी जायचे ना, तर असं त्यावेळीची अशी हे नव्हतं की सगळ्या ठिकाणी ऑटोमोबाईलचे दुकानं वगैरे अशी काही नसायची. तर एकदा नेहरूंची गाडी बिघडली आणि ते त्यांच्या बरोबर जे सगळे लोक होते ना, त्यातल्या कोणाला ती नीट करता येत नव्हती. आणि माझे वडील ते पोलीस डिपार्टमेंट असल्यामुळे पोलिसांच्या ह्याच्यात ते होते, तर ते गेले, कारण त्यांना मिलिटरीमध्ये सर्व काही करायची सवय होती. तर त्यांनी ती दुरुस्त केली. तेव्हा नेहरू म्हणाले की तुम्हाला काय हवंय सांग. तेव्हा तेव्हा मला चांगली नोकरी पाहिजे. तेव्हा त्यांनी तिथल्या तिथे JRD टाटाला पत्र दिलं आणि त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी लागली. बरं बरं. मग तिकडनं तुम्ही इथे मुंबईत आलो. एअर इंडियात त्यांना नोकरी लागल्यानंतर मग मुंबईत आलो. आणि मुंबईत आल्यानंतर आता वाटतं की त्यावेळी खूप स्वस्त असेल, पण त्यावेळी पगार पण तेवढेच असायचे. त्यामुळे आम्ही हाऊसिंग बोर्डाच्या कॉलनीमध्ये राहत होतो. बरोबर. आणि तिथूनच शिक्षण वगैरे सगळं चालू झालं.
बरं. आता ऍक्च्युली ओंकार शाळेकडे येऊया परत, की म्हणजे शाळेत आल्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मराठमोळं वातावरण. म्हणजे भले इंग्लिश मीडियम असलं तरी सुद्धा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी प्रत्येक छोट्या छोट्या सणांपासून त्या इथे ठेवलेल्या आहेत. आपण आषाढ एकादशी हो, सगळं सगळं म्हणजे आणि मी तेही कार्यक्रम मी इथे केलेले आहेत, मुलांची नाटकं त्याच्याकरता बसवली आहेत, सगळं हे आहे. पण म्हणजे हे करावं शाळेमध्ये, हे असं करावं असं का वाटलं? म्हणजे संस्कार किंवा संस्कारावरती माझा जास्त भर आहे. याचं कारण काय माहितीये की मला माझ्या शाळेत किंवा माझ्या आई वडिलांनी खूप संस्कार केलेत. शाळेत माझ्या जे बाई होत्या त्या इतकं म्हणजे छान शिकवायच्या मराठीला, ते मराठी शिकवता बऱ्याच मनावरती संस्कार व्हायचे. मग त्यामुळे कधी खोटं बोलायचं नाही, कधी कोणाला त्रास द्यायचा नाही, किंवा असे कोणाचे पैसे ठेवायचे नाही, दुसऱ्याचे पैसे त्या वेळेला लगेच, म्हणजे हा संस्कार तर माझ्या आईकडनं की कोणाचे पैसे आपण उधार ठेवायचे नाही, लगेच ते पैसे परत करायचे. आणि हा गुण ना मला शाळा काढताना खूप उपयोगी पडला, की लगेच अजूनही मी असं पैसे कोणाचे ठेवत नाही, लगेच काम केले की लगेच द्यायचे. आपण आपल्या शाळेमध्ये इतक्या वर्षात एकदाही असं झालं नाही की 10 तारखेला पगार झाला नाही. तुम्ही होता तिथे, असं कधीही झालं नाही की 10 तारखेला पगार होणारच. म्हणजे ती दुसऱ्याचं जे देणं आहे ना ते त्याच्या, म्हणजे हे संस्कार आहेत आणि ते माणसाला कधी आयुष्यात ते वेगळं वागायला अलाउड करत नाही. त्यामुळे असे संस्कार माझा माणसात कधी, म्हणजे खोटं बोलायचं नाही. किती एकदा असंच आपल्याकडे तुम्हाला माहितीये ते अजित नाडकर्णी होते माहितीये, तर ते मला म्हणाले एका ठिकाणी आम्ही जायचं होतं कामासाठी, मग तिथे आम्ही गेलो होतो. तर ते मला संपूर्ण रस्त्यात सांगत होते. त्यांनी विचारलं ना तर तुम्ही ही गोष्ट त्यांना सांगू नका, अजिबात त्यांना हे सांगायचं नाही. मी म्हटलं बरं मी नाही सांगत. आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो, मग बोलायला सुरुवात झाली. त्यांनी मला जो प्रश्न विचारला ना त्याचं उत्तर ते मला जे सांगू नका सांगत होते तेच मी त्यांना सांगितलं. अय्यो, म्हणजे ठरवून सुद्धा खोटं बोलता येत नाही. असं आपण ठरवलं ना की नाही हे नाही सांगायचं तरी सुद्धा ते होत नाही. हे संस्कार असतात. आपण ठरवून सुद्धा आपल्याला खोटं बोलता येत नाही, ते ठरवून सुद्धा दुसऱ्याचं वाईट नाही करता येत. तर हे असे संस्कार मुलांवरती आपण आधीपासून केले ना तर त्याचा खूप फायदा त्यांच्या आयुष्यासाठी होतो. नाहीतर काय होतं, मुलं थोड्या थोड्या गोष्टीने खोटं बोलतात, फसवतात, दुसऱ्याचे पैसे देत नाही, स्वतःच ऐशारामी होतात, किंवा असे जे त्याच्यातनं तात्पुरतं वाटतं लोकांना की आपल्याला फायदा होतोय, की आपलं काही काम आहे, पण लॉंग टर्म फायदा नाहीये याच्यामध्ये. खरंय. अजून एक मला म्हणजे खरं तर ओंकार शाळेमध्ये असताना एक त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून हा जो भाग आहे त्याला इथे तेवढाच आपण म्हणूया की भर आहे. तर म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी म्हणजे शाळेत शिक्षिका होता आणि स्वतः तुम्ही बीएससी झालेले आहेत, अभ्यासावरती तुमचा तेवढा बीएससी असल्यामुळे अभ्यासावर भर होता. पण मग तरी असं का वाटलं की नाही शाळेमध्ये कसं माहितीये का की नुसतं अभ्यास करायला लागलं ना की मुलांचा कॉन्फिडन्स वाढत नाही. आता सगळ्यांनाच काही पहिला दुसरा नंबर मिळत नाही. काही म्हणजे वेगळ्या कॅटेगरी मधली मुलं असतात, पण त्यांना वेगवेगळ्या गोष्टी येत असतात आणि त्या जर आपल्याला कळल्या नाहीत ना, त्यांना त्याचं प्रोत्साहन मिळालं नाही तर ते मग कायमचे मागे पडतात. पण त्यांना काय येत आहे हे बघून आपण त्यावेळेस त्यांना ते करायला लावलं ना तर त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरती दिसतो. बरोबर. आणि म्हणून आपण ते हे बऱ्याच जणांना डान्स आवडतो, बऱ्याच जणांना ड्रामा करायला आवडतं, बऱ्याच जणांना खेळायला आवडतं, म्हणजे त्याच्यात त्यांना गती असते, अभ्यासात नसते तरी, पण तिथे त्यांना प्रोत्साहन मिळत गेलं आणि त्यांना तिथे म्हणजे त्यांना कोणीतरी प्रशंसा केली त्यांची, की त्यांना असं वाटतं की हा आपल्याला काहीतरी येतंय, मग ते अभ्यासात पण ते दिसतं त्यांचं. बरोबर. आणि म्हणून अभ्यास म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नाहीच आहे. पुस्तकी ज्ञान घेऊन जे भरपूर डिग्र्या घेतात आपणाला असं दिसत नाही की आयुष्यात ते खूप मोठे होतात किंवा खूप वरच्या उंचीवर जातात असं नाही दिसत. त्याच्याऐवजी तुम्ही सांगा धीरूभाई अंबानी किती शिकलेले होते, पण आज आपण बघू शकत नाही एवढं त्यांनी त्यांचं साम्राज्य वाढलं. तुम्ही जामनगरला गेला, अरे बघतं आश्चर्य वाटतं रे एका माणसाने एवढं. खरंय. म्हणजे शिक्षण हे सर्व काही नाहीये. त्याला स्वतःच्या वेळी त्याच्याकडे किती जिगर आहे करायचे, किती त्याचं कुठची गोष्ट करायची त्याचं हे आहे, ह्याच्यावरती बरंच काही अवलंबून असतं. खरंय. अशी भरपूर आपण उदाहरणं आहोत. आपण इन्फोसिसचे नारायण मूर्ती ते एकदम सामान्य होते, पण त्यांनी कसं
पुढे साम्राज्य उभं केलं. इव्हन सुधा मूर्ती जरी त्या IITच्या स्टुडंट असल्या, पहिल्या IIT नसल्या, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं जीवन पैसे मिळत नाही केलं. त्यांनी त्यांचं सामाजिक काम, लोकांचे जे काही अडीअडचण असेल त्या सोडवण्या, की त्यांना मदत करणं, आणि असं त्यांनी खूप त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवली. म्हणजे माणूस पण कसं जगावं हे आपण ह्या लोकांकडे बघून शिकतो ना. तर आपल्या मुलांना पण हे सगळं जमलं पाहिजे. सगळे काही सारखं, पाची बोटं तर हाताची सारखी नसतात, सगळे वेगळे वेगळे, पण ती जशी आहेत ना तशी त्यांना मोठं करता आलं पाहिजे. बरोबर. मला ऍक्च्युली आता म्हणजे अजून खरं तर ओंकारशाहीबद्दल बोलायचंय, पण मला तुमचं कौतुक खरं तर हे वाटतं की म्हणजे खरंच सांगायला आवडेल की त्या वयवर्ष 73 आहेत, पण अक्षरशः म्हणजे की तसंच ते राहावं. आम्ही अगदी इथपर्यंत या वयापर्यंत काम करत राहावं असं मला नेहमी वाटतं. पण खरंच म्हणजे मला विचारायला आवडेल की काय नक्की म्हणजे असं काय आहे तुमच्यामध्ये की तुम्हाला असं वाटतं की नाही अजूनही आपण काम करावं? म्हणजे ते सिक्रेट आम्हालाही कळलं. मला असं खात्री आहे की मी अजून 5-6 वर्ष तर आरामात काम करू शकतो. नाही, अजून पुढे बरीच वर्ष आहेत तुमच्याकडे, असं काही मी हे म्हणत नाहीये. तर असं नाही, आपला विचार करावा, आपल्याला काय करता येईल, आपण काय करू शकतो हा विचार करून तो कसं करू शकतो हे जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा आपली बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विचार करते की आपल्याला काय करता येईल. खरंय खरंय. आणि तर मग त्यातच माणसाला आनंद वाटतो की आपण ह्याला वाईट वाटलं, त्याला वाईट वाटलं, त्याला त्रास, असं नाही. आणि हे खरंच संस्कारच घडवतात, बाकी काही घडवत नाही. आणि हे असे संस्कार आपल्या मुलांवरती, मी बऱ्याच वेळा मुलांना सांगते, मी तुला खरं सांगते की मी शाळेत असताना तर मैत्रिणी वगैरे एकमेकांना मदत करायच्याच, पण मी BEdला होते ना, तर त्यावेळी मी अपहरणाच्या वेळेला गरोदर होते. तर मला तर थोडं कठीण जायचं थोडं, पण मी रोज कॉलेजमध्ये जायचे. पण माझ्या मैत्रिणी होत्या 4-5, म्हणजे अगदी घट्ट मैत्रिणी पण नाही, पण त्या आमच्या वर्गात होत्या. त्यामुळे अगं तू काय काम करतेस, थांब जरा, आम्ही करतोय ना. तर त्या लायब्ररीत बसायच्या आणि त्या नोट्स काढायच्या, कोणी ह्या एक विषयाचे एक, ह्या विषयाचे एक, असं त्या नोट्स काढायच्या. आणि दुसऱ्या दिवशी त्या नोट्स त्या माझ्याकडे पास ऑन करायच्या. त्यावेळेस झेरॉक्स मशीन वगैरे त्यावेळी एवढं नव्हतं, तर मी ते लिहून घ्यायचे. त्यामुळे तू ह्या तुझ्या परिस्थितीत तू कुठे नोट्स वगैरे काढणार, असं आज करतील का मुलं? आज मी अभ्यास करत नाही, कोपऱ्यात करतील, हो की नाही? परंतु आणि त्यांचं काही कमी झालं नाही, त्या पण फर्स्ट क्लासमध्ये आले, मी पण फर्स्ट क्लासमध्ये आले. आणि माझा हा फर्स्ट क्लास त्यांच्यामुळे आहे, खरं तर सांगते. कारण माझी मुलगी पण लहान होती, तिला बघू कॉलेजमध्ये जायचं का अभ्यास करू कसं, पण त्यांनी नोट्स मला रेडीमेड दिल्या आणि त्याच्यावरती माझा अभ्यास. म्हणजे हे अशात आज मी किती वर्ष झाली मला BEd होऊन, तरी ती आठवण माझ्या मनात आहे. जेवढी मी त्यांची आठवण काढते ना, तेवढी त्या लोकांना त्याचे आशीर्वाद मिळतात. आपण जेवढं चांगलं काम करू ना, तेवढं लोकांना म्हणजे शुभेच्छा मिळत राहतात. आणि जर चांगलं आपण काम करत राहिलं ना, तर लोकांचे हे आपल्याला आशीर्वाद मिळतात. असं काम एखादी गोष्ट की नाही होणारच, पण आपल्याला कळत नाही कुठून ती होते आणि ती होते. त्यामुळे ह्या अशा गोष्टीवरती माझा खूप विश्वास आहे. खरंय, ते शेवटी वर्तुळ पूर्ण झालं पाहिजे. खरं. तुम्ही मगाशी वाजपेयी सरांचा उल्लेख केला, आणि ऍक्च्युली त्यावेळेला मी जेव्हा जॉईन झाले होते शाळेत, तर अगदी एखाद वर्षच झालं होतं, आणि त्यावेळेला अर्धपुतळ्याचं अनावरण केलं होतं आपल्या इथे. आणि जाण्याच्या आधी खरं तर ते शाळेतनच गेले होते असं काहीतरी मला कळलं त्यावेळेला. तर कसं योगदान होतं शाळेकरता? वाजपेयी सर इथे आले ना, तर मग अशीच सांगितलं की असं खूप आदरयुक्त भीती होती, परंतु जसं ते आमच्याशी काम करायला सुरुवात केली ना, तसं तर भीती नाहीशी झाली आणि खूप आदर वाटायला लागला. खूप म्हणजे असं ते दुसऱ्याच्या हृदयाला हात घालायचं, म्हणजे त्यांनी इतके म्हणजे लोकांना जोडलं ना, शाळेतल्या शाळेचं भरपूर लोकांना जोडलं, कारण ते दुसऱ्यांना खूप प्रेमाने ट्रीट करायचं सगळ्यांची. त्यांचं वागणं असं कुणाला जमणार नाही, त्यांच्यासारखं वागणं. मला तर किती जन्म लागते माहिती नाही. हा, परंतु ते गेले तर कधी आम्हाला शॉकच होता, खूप शॉक होता. कारण ते इथून गेले संध्याकाळी 4:30-4:45 निघाले. अनुजा गेली त्यांच्याबरोबर गाडी, ती त्यांना सोडलं आणि ती घरी आली. आणि मी त्या दिवशी बरोबर त्या दिवशी मी शाळेत नव्हते, मी नचिकेतला चेंबूरला हे करायला गेले होते, कॉलेजमध्ये वगैरे ऍडमिशन घ्यायला गेले होते, आणि मी त्याशी तिथेच थांबले. आणि सगळं झालं आणि मी झोपले 10 वाजता 10:30. आणि मला 2ला माझा नातू नचिकेत सांगतो की अगं किती फोन आले तुला, उठ तू. म्हणून मग बघते तर माझ्या मोबाईलवरती 20 मिस कॉल. म्हटलं अरे हे म्हणून मी त्यात अर्चना फोन करतो, अगं वाजपेयी सर गेल्यावर आत्ता तर होते, आज काल मी बघितलं, आज हो म्हणे संध्याकाळी आपल्याकडनंच गेले आणि आता ते गेले.
इतकं शमे नंतर झोप लागला तर शक्यच नव्हतं. इतकं विचित्र वाटायला लागलं, काय कळे ना काही. सकाळी मी लवकर निघाले आणि इथे त्यांच्या घरी आले. पण खूप म्हणजे ते अजूनही त्याची ही आहे, मी आठवण झाली की अजूनही वाटतं की अरे अशी माणसं असायला पाहिजेत. बरोबर. आणि मग त्यांच्या स्मृतीचं काय करावं, काय वेगळे का आपण ते एक व्याख्यान मला लावली. नंतर इथे ते टॅलेंट हट पण त्यांच्या नावाने सुरू झालेलं. तर मी म्हटलं पण काय करू, तर ते साठे होते ना शिल्पकार, तर त्याच वेळेला ते शाळेत काही कामानिमित्त आले. त्यांना म्हटलं तुम्ही शिल्प तयार हो म्हणे. मग मी म्हटलं बाजपेयी सरांचा करा, तरी लगेच हो म्हटलं. आणि मग इतकं बरं वाटलं त्यांनी. मग मी सुजय जोगळेकरांना सांगितलं, चक्रवर्ती सरांना सांगितलं. मग त्यांनी सगळ्यांनी त्याला हे केलं आणि आपण ते अनावरण केलं. मी ऍक्च्युली मी शाळेत असताना नेहमी असं एक ऐकलं होतं की म्हणजे हे इतकं सगळं मोठं उभं राहिलं याच्याकरता कारण की म्हणे मॅडमचं असं स्वप्न होतं तुमचं की डोंबिवलीच्या प्रत्येक गल्लीपर्यंत आपली शाळा म्हणजे हे पोचलं पाहिजे, बस पोचली पाहिजे. बस पोचली. याचं एक कारण हे सांगते. नचिकेत ते लहान होता, आपली शाळेत बस आली त्यावेळी, तर तो काय म्हणायचा की आजी इथे आपली बस उभी राहिली ना तर लाईन पेंढारकर कॉलेज पर्यंत गेली पाहिजे आपल्या बसची. त्याला ते एका मागे बस लावायच्या ते लाईन पेंढार. अरे म्हटलं होईल, असं कधीतरी होईल असं मी त्याला म्हटलं बरं का. आणि मग म्हटलं आपल्याकडे खरंच सगळीकडनं मुलं यायची. तर मग बस म्हणून सगळीकडनं मुलं घेऊन आता आपल्याला आली पाहिजे, तेवढ्या बस झाल्या पाहिजे आपल्याला. आणि योगायोगाने दरवर्षी बस घेत तेवढ्या झाल्याच. आता आणखीन एक महत्वाचा पुढचा प्रश्न म्हणजे की आता ही जी सगळा हा जो वारसा आहे तो आता पुढच्या पिढीकडे तुम्ही ऑलरेडी दिलेला आहे आणि तुम्ही तिथे आपण म्हणूया की आपण म्हणजे कुटुंब प्रमुख म्हणून त्या सगळं सांभाळताय. तर एक आई म्हणून आपल्या मुलींबद्दल काय वाटतं? त्या अगदी लहान असताना सुद्धा शाळेत यायच्या, शाळेची कामं म्हणजे मी काय करते हे त्या बघायच्या आणि ते तसं बघून बघून त्या शिकल्या. नंतर इथे प्रत्येक गोष्टी त्या तसंच करायच्या. म्हणजे आपण जे करतो, मी जे करते ते तसंच त्या शिकल्या. आणि मग कदाचित अधिक उणं होत असेल परंतु त्या मनापासून करायच्या आणि ते मला खरंच खूप बरं वाटायचं. म्हणजे आपल्या इथले मला बरेच मोठे लोक म्हणतात की म्हणे बऱ्याच जणांची मुलं तशीच शिकलेली असतात परंतु ते त्यांचं सांभाळताच असं होत नाही, मुलगे असले तरी. पण या मुली आहेत तरी तुम्ही जे हे केलं, शाळा सुरू केली, त्यांनी पुढे नीट सांभाळली. तुमचा मुलगा असं तरी तसा निघून गेला असता. म्हटलं खरं आहे, हे खोटं नाही. परंतु त्याच्याबद्दल मला खरंच खूप अभिमान आहे. आणि त्या माझ्यापेक्षा काय, माझ्यापेक्षा जास्त आस्थेने शाळा बघतात. खरंय खरं. आणि ह्याचं खरंच समाधान असतं. पण नाही म्हणजे मी ते पाहिलेलं आहे की तुम्ही जे म्हणताय त्याच्यात अगदी खरं आहे की ते अगदी आस्थेने सगळं बघतात. शिक्षकांपासून ते अगदी म्हणजे येणाऱ्या या सगळ्या मावशांपर्यंत, कर्मचाऱ्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत, मुलांपासून. तुम्ही मगाशी मला ऍक्च्युली एक सांगितलं की म्हणजे जरी आपली शाळा सुरू झालेली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल घडवणं म्हणजे हे चालूच आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही मला सांगत होतात की आता थोडासा तो कसा बदल केलाय शिक्षकांच्या सगळ्या बाबतीत असं वेगवेगळ्या तऱ्हेने बदल करत आणला शाळेत. आता म्हणजे आता की नेहमीच असं आहे की शिक्षणाला जास्त महत्व असलं पाहिजे. शिक्षक शिकवतात बरोबर आहे, परंतु शेवटी ह्युमन एरर हा असतोच, बरोबर आहे. आता हा ह्युमन एरर जर समजा प्रमाणाच्या बाहेर वाढला तर मुलांचं नुकसान होतं. मुलांना एखादा विषय आवडतो ह्याचं कारण ते शिक्षक त्यांना आवडतात, ते शिक्षक जास्त चांगलं शिकवतात आणि म्हणून तो मुलांना विषय आवडतो. तर समजा एखादा विषय मुलांना चांगला नाही शिकवला गेला तर त्यांना तो विषय कच्चाच राहतो त्यांचा. तर मग ह्या वेळेला आपण असं ठरवलं की आपण एक चांगले व्यक्ती जरा जास्त पगार देऊन त्यांना ह्याच कामासाठी ठेवायचं आणि त्यांना आपण हे काम दिलं की त्यांनी ऑब्झर्वेशन करायचे आणि त्या टीचरना त्यांचं काय चुकलं आणि त्यांनी काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे हे सांगायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी जूनपासून रोज 4 पिरियड ऑब्झर्व करायचे आणि ते 4 पिरियड ऑब्झर्व करतात म्हणून तिथले हे पण करतात, व्हाईस प्रिन्सिपल पण करतात, सुपरवायझर पण करतात, असं वेगवेगळ्या वर्गात जाऊन. आता ती लोक सगळी बघतात म्हणून टीचर सगळ्यात तयारी करून येतात. बरोबर. आणि हे तयारी करून येणं हे अपेक्षित आहे. आपण किती सांगितलं ना तुम्ही तयारी करून या, तुम्ही नोट्स काढा किंवा तुम्ही वाचून या, असं सांगितलं ते होणार नाही.
परंतु जेव्हा असं कोणीतरी बघतंय, त्याच्या रिमार्क देताय, चांगलं केलं तर प्रशंसा करताय, असं म्हटलं तर ते सगळे तयारी करून येतात. आता म्हणजे त्यांच्यात त्यांनी ग्रुप केलेत. काही जण शिकवतात, मग ते मॅथ्स शिकवताना कशा ट्रिक्स वापरायच्या की मुलांच्या ते लक्षात राहतील. केमिस्ट्री शिकवताना, पिरियॉडिक टेबल ठेवताना कुठचं फ्रेज म्हणायची की त्यांना सगळं ते आठवेल, असं सगळं एकमेकांना ते शिकवतात आणि त्याप्रमाणे काम चाललंय. टीचिंग एड्स कशा तयार करायच्या किंवा टीचिंग एड्स कुठच्या विकत आणायच्या, मग त्याचं ते कशी आपण ते प्रिझर्व करायचं, कसं वाटप करायचं, कसं लोकांनी घ्यायचं, सगळ्या अशा योजना बनत गेल्या. ह्या योजना म्हणजे काय, शाळेच्या योजना नाही, मुलांना कसं जास्त चांगलं मिळेल हे त्याच्यामध्ये आपण पाहतो. आता अजून एक त्याच्यामधला मोठा बदल म्हणजे की तुम्ही म्हणजे आता ही आपली 98 ची एक शाळा झालेलीच आहे, सीबीएसई ची आहे तिथे, पण त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स अकॅडमीचा सुद्धा आपण मागे बोलत असताना उल्लेख केला, तर ती काय नक्की कल्पना आहे? म्हणजे असं कल्पना, आता बघा आपल्या शाळेमध्ये पीटी टीचर असतात, आपण वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी टीचर पण ठेवलेले आहेत, परंतु ते मुलांना स्पोर्ट्समध्ये एक्सपर्ट करण्यासाठी उपयोगी नाही पडत. ह्याचं कारण शाळा आहे. शाळेत काही सजा असतातच, रविवारी सुद्धा असते सुट्टी, शनिवारी काही दिवस वेळ कमी असते शाळा, आणि सुट्ट्या, दिवाळीची सुट्टी, गणपतीची सुट्टी, क्रिसमस सुट्टी, म्हणजे सुट्ट्या पण असतात. त्यामुळे स्पोर्ट्स म्हणजे रोजच्या रोज प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, तरच त्याचं शरीर त्या स्पोर्ट्सला साथ देतं, नाहीतर नाही, कधीतरी केलं तर नाही होत ते. मग असं ज्यांना स्पोर्ट्सची आवड आहे ती मुलं, आई वडील त्यांना मग कुठेतरी मैदानावर घेऊन जातात, कुठेतरी वेगळ्या कोचकडे शिकवायला जातात, पण ते आपल्याकडे नाही आहे त्याची फॅसिलिटी, त्यांना मग खूप लांब जावं लागतं. म्हणून मी असं ठरवलं की नाही, आपण स्पोर्ट्स अकॅडमी काढूया की जेणेकरून त्यांना स्पोर्ट्स शिकवायचं, आपण सकाळ संध्याकाळ आणि दुपारच्या वेळेत त्यांचा अभ्यास होईल, असं बघायचं, असं ठरवलं. आणि मग त्यापासून मी 14 पासून ती जागा घेते, कारण एवढं शक्य नसतं ना, एवढी जागा, आज डोंबिवलीसाठी काही भाव काय. बरोबर. तर असं थोडं 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 करत करत मी, आणि त्याच मी असंच केलं की मी एकरकमी मी पैसे दिले नाही, मग हे एवढे पैसे झाले, तुम्ही आता हे करा, अग्रीमेंट करा, मी दर महिन्याला तुम्हाला एवढे पैसे देणार, असं ठरवून घेते. आणि मी तेवढेच देते. 20 तारखेला तुमचा हप्ता तर 20 तारखेला देतेच देते, तो 21 कधी होत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, लोकांना एक विश्वास निर्माण होतो, खरंय, आणि मग ते लोक आपल्यावरती विश्वास ठेवून हे सगळे कामं करतात. विश्वास आपल्याबद्दल दुसऱ्याच्या मनात निर्माण होणं ही आयुष्यामध्ये खूप मोठी कमाई असते. खरंय. आणि प्रत्येकाने तयार करावं, त्याचं आयुष्य, त्याने त्याचं आयुष्य सुकर होतं. नाहीतर अविश्वासाने काय आज एक बोललेला शब्द सुद्धा त्याचा, बरोबर, जेंटलमन वर्ड्स म्हणतो तसं नाही होत. खरंय. आता एक नवीन म्हणूया आपण की एज्युकेशन पॉलिसी येते आता, त्याची सुरुवात हळूहळू झालेली, तर काय आहे ती पॉलिसी? मी तुम्हाला जास्त माहिती. न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे ना, म्हणजे खरं म्हटलं तर ही पूर्वीपासूनच असायला पाहिजे. फक्त पुस्तकी ज्ञानावरती भर नको, तर त्यांना कुठचे स्किल आपण शिकवतो, कारण त्याच्याकडे स्किल असे त्यांचं जीवन सोपं होतं. तर हे स्किल्स त्यांना पहिल्यापासून शिकवायचं. आता त्यांनी भाग केलेले आहेत, पहिले नर्सरी, ज्युनियर, सिनियर आणि पहिली दुसरी, असे पहिली 5 वर्ष, मग असे त्यांनी भाग केले. ते भाग वेगळं, पण कसं शिकवायचं, नर्सरी, ज्युनियर, सिनियरला कसं शिकवलं पाहिजे, ह्याचं एक वेगळं टेक्निक आहे, आणि ते टेक्निक त्यांनी आता इंट्रोड्यूस केलेलं आहे. पहिली, दुसरी, तिसरी म्हणजे असं त्या वर्गात आपण कसं शिकवण्याची पद्धत कशी असायला पाहिजे की जे मुलांना कळेल. त्यामुळे मुलांची आता जी पद्धत नर्सरी, ज्युनियर, सिनियर वेगळीच आहे, आणि मुलं खरंच आपल्याला वाटतं की खूप चांगलं. म्हणजे त्यांनी बूट काढायचे, ते लाईनीत ठेवून द्यायचे, आणि परत तो बूट परत स्वतःचा बरोबर ओळखून स्वतः घालायचा, टीचर नाही घालणार ते, आणि ते घालतात. म्हणजे मला पण आश्चर्य वाटतं, गेल्यानंतर असं लाईनीत बरोबर मुलं ठेवतात आणि बरोबर काढून घालतात, आणि त्यांना जे शिकवतात ना, अतिशय खूप सुंदर आताच्या नवीन ह्याच्याप्रमाणे शिकवलं जातं. तर हे खूप चांगलं आहे. आणि ते स्किल बेस, ते आता थोडीशी पद्धत अशी आहे, सगळी ऑनलाईन पद्धत आहे, मग ते स्किल्सचे सगळे हे पाठवतात आपल्या, कुठचे स्किल्स, ते कसे शिकवायचे, मग त्याचे ते संपूर्ण ऑनलाईन पाठवून देतात. मग त्याचे आपण प्रिंटआउट काढायचे आणि त्यात टीचरला द्यायचे, त्याला त्याचं आलं पाहिजे. म्हणजे समजा आता तुम्हाला एम्ब्रॉयडरी शिकवायचं, तुम्हाला एम्ब्रॉयडरी आलं पाहिजे, तुम्हाला स्विमिंग मशीनवरती शिकवायचं आहे मुलांना, तर ते त्या टीचरला आलं पाहिजे, असं त्या गोष्टी आल्या पाहिजेत. आणि खरं सांगते की काही गोष्टी ह्या मुलांना आल्याच पाहिजेत. आधी कुकिंग हे सर्वांना आलं पाहिजे, मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, कारण आपल्याला आयुष्यभर खायला तर लागतं, आणि हे बाहेरचं खाणं, आणि ते काय घाण असतं ते बघितलं तर कळेल. बरोबर, घाण पण, अनहेल्दी पण असतं, आणि जे पदार्थ वापरलेले असतात ते आरोग्याला हानिकारक असतात.
ते बाहेरचं खाणं म्हणजे फक्त पैसा कमवण्यासाठी ते खाद्यपदार्थ तयार केलेले असतात. आणि आपण घरात जे करतो ते आपल्या माणसाला प्रेमाने त्याला चांगलं त्याला खायला मिळावं, चांगली वस्तू म्हणून आपण प्रेमाने करतो. त्याचं वेगळं आपल्या मनात त्यावेळी जे भाव असतात ना ते सुद्धा त्या मुलाला पुष्टीकारक असतात किंवा आपल्या घरातल्या माणसांना आनंद ठेवण्यात असतात. आणि जे बाहेरचं खाणं त्यावेळी त्यांच्या डोक्यात जे काही असेल, राग असेल किंवा काही अजून काही असेल, ह्या भावना त्या जेवणात खाण्यात मिक्स होतात. आणि त्यामुळे शक्यतो आपण प्रवास नसेल करत वगैरे नसेल तर घरातलंच खावं आणि ते प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि हे स्किल मला खूप स्किल बेस्ड लर्निंग खूप आवडलं. ह्याचं कारण काय की 10वी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला काही बिझनेस करायचा असेल तर मला त्यातनं आयडिया मिळते की मी काय करू शकते. आम्ही जेव्हा 11वी झालं की कॉलेजमध्ये तर ब्लँक काही करायचं म्हणजे कसं करायचं काही माहिती नाही ना. पण ह्या मुलांना हे कळतं. आणि त्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी अतिशय चांगली आहे, खूप महत्वाची. तुम्ही म्हणालात की शाळेमध्ये त्याच्याकरता तुम्ही वेगळा म्हणजे त्याच्याकरता शिक्षक हे केले की आमच्याकडे तर एक टीचर आहेत सबीना मॅडम म्हणून, त्या ती पॉलिसी कशी आपण इम्प्लिमेंट करायची ह्याच्या संबंधित शिक्षकांना प्रत्यक्ष समोर बोलवतात आणि कसं शिकवायचं हे त्यांना सांगतात आणि तसं ते करतायत की नाही हे पुन्हा जाऊन बघतात. ते आता ती न्यू एज्युकेशन पॉलिसी नर्सरी ज्युनियर सिनियर गेल्या वर्षी झाली. आय हॅव फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे त्याच्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. कारण नुसतं आपण आलीपासून शिक्षकांना कळणार कसं ती राबवायची कशी, त्यासाठी ट्रेनिंग तर असायला पाहिजे ना. मग असं एका 2 दिवसाच्या ट्रेनिंगने कधी होत नाही, हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे आलेले आहोत की एकंदरीत जो प्रवास सुरू झाला तुमचा तो तुम्ही सांगितलाच, पण एक महिला म्हणून किंवा एक बाई म्हणून हे सगळं घडवणं म्हणजे एका सामान्य घरातल्या बाईला फार कठीण आहे. पण तरी सुद्धा तुमच्याकडे बघून त्या गोष्टीचा आदर्श मलाही घेता येऊ शकतो की म्हणजे आपल्याला करता येऊ शकत नाही असं नाही. अधिक म्हणजे महिला म्हणून असं तर आपण अजिबातच म्हणायचं नाही, कारण आपण पण एक मनुष्यच आहोत ना. जेंट्सला जमतं, पुरुषाला जमतं, आपल्याला सगळं जमायलाच पाहिजे, जास्त चांगलं जमतं. फक्त आपल्याकडे जी सामाजिक व्यवस्था आहे ना त्याच्यामुळे महिलांना दाबलं जातं. त्यांना स्वतःच्या इच्छेने सगळ्या तऱ्हेने करता येतं असं नाही. ते नवरा काय म्हणेल, सासू काय म्हणेल, शेजारचे बाजारचे हे सगळं कोण काय काय म्हणेल, एकदा हा फोबिया काढून टाकला, कोण काय म्हणेल, कोणाला काय म्हणायचं ते म्हणा, मला हेच करायचंय. बरोबर, कळलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माणसाला एक असं माझ्याकडे पैसा नाही, कसं काय मी करू, काही करणं पैसा कोणा, अरे पैसा भरपूर असला तरी ज्याला इच्छाशक्ती नसेल तर तो काहीच करू शकत नाही. पण पैसा नाहीये आणि तरीसुद्धा करायची इच्छा असेल तर तो काही ना काही मार्ग शोधून काढून तो पैसा कुठून ना कुठून मिळवून तो काम करतो, हळूहळू करतो, टप्प्याटप्प्याने करतो, पण तो करतोच. त्यामुळे अतिशय दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे की मला हेच करायचंय, दुसरं काहीही नाही असं जे आता ठरवतो तेव्हा. आणि असतं ना, संसार आहे, घरातलं सर्व असतं, सगळं असतं, पण आपल्या प्रायोरिटीज निश्चित झाल्या पाहिजेत की ही माझी प्रायोरिटी आहे आणि हे मला करायचंय. मग आपण त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्याच्या भोवतीने मॅनेज करतो. तर हे असं म्हणजे आणि अडचणी काय, अडचणी येतातच. तुम्ही इथे होतात, तुम्हाला माहिती आहे किती अडचणी येतात. आपल्या समाजातली लोक सुद्धा त्रास येतात. त्याच्याकडे हे वाटेत आलेली संकट म्हणून त्याच्याकडे बघायचं आणि ते ओव्हरकम करायचं. नाहीतर मग सगळं काही आहे, पैसा आहे, ऐशाराम आहे म्हणून माणसं काम करू शकतात असं नाहीये. आणि सगळं काही नाही म्हणून करता येत नाही असं पण नाहीये. शेवटी आपली इच्छाशक्ती, आपलं किती आपण कष्ट करायची तयारी आहे ह्याच्यावरती सगळं असतं. तुम्हाला सांगते की आपण जर असं 4 पावलं चालायची हिंमत ठेवली ना अतिशय कठीण परिस्थितीत, देव आपल्याला पुढची 10 पावलं उचलून नेतो. म्हणजे आपल्याला कुठून ना कुठून मदत येतेच. आता समजा मी एखादं काम करते, मला जमेल का, मग मी थोडं अरे नाहीच जमणार आहे, मग इथे दुसरीकडे जाऊ का, म्हणजे अरे देवाला कळतच नाही ह्याला मी कुठे मदत करू, ह्या असं जायला मदत करू का, असं जायला करू का, तिथे तर इथून मी निघाले, मी एकदा ठरवलं की मला इथेच जायचंय, तर काही झालं तरी मी त्याच दिशेने जायचं असेल जर नक्की केलं ना तर देव माझ्याबरोबर असतोच. असं नेहमी सगळ्यांना अनुभव येईल. आणि म्हणून एकदा एखादा निश्चय केला की त्याच मार्गाने जायचं, कितीही कठीण परिस्थिती आली तरी.
तर आपल्याला यश मिळतच म्हणजे 100% मिळतं. कोणी या मार्गावर जाऊन बघा. खरंय नाही म्हणजे या पॉडकास्टचं हेच टेक अवे आहे असं म्हणायला हरकत नाही की. आणि जेव्हा आपण असं काही लोक, मी ज्या शाळेचं हे खरं होतं ना, तर मला आमच्या काय कशाला करायची गरज आहे, माझ्याकडे समजा 5 लाख असते ना तर मी सरळ ते बँकेत ठेवले असते आणि आरामात बसलो असतो आणि त्याच्या व्याजावरती राहिलो असतं. अरे हे जीवनाचं उद्दिष्ट नाही ना. खरंय, हे जीवनाचं उद्दिष्ट नाहीये. बरोबर. आज आपण जे पैसे हे करतो, आपण कष्ट करावेत, पैसे मिळवावेत आणि समाजाला पण त्याचं देणं द्यावं. खरंय. म्हणजे समाजाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्याला आपण त्याच्या अगदी म्हणजे सांगायची गरज असते, पण आपण त्या वेगवेगळ्या तऱ्हेने मदत करावी. म्हणजे मग आपण जन्माला आलो आणि गेलो. आपण काय केलंय इथे? खरंय, काहीतरी आपण आपलं योगदान दिलं पाहिजे ना. जेव्हा मी जन्माला आले तेव्हापासून मला कोणाची ना कोणाची मदत झाली म्हणून मी इथपर्यंत मोठी झाले, नाहीतर मी कशी मोठी झाली असते. म्हणजे समाजाचा आपल्याला ऋण आहे आणि ते आपल्याला फेडायला पाहिजेच. पण जर आपणच सामर्थ्यवान नसू तर आपण कसं काय फेडणार? त्यामुळे आपण सामर्थ्यवान असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे खरंच हा पॉडकास्ट फार स्पेशल आहे. याचं कारण असं की त्यांनी अगदी शून्यापासून सगळ्या गोष्टींची सुरुवात केली आहे आणि आज आपल्याला दिसत असलं तरी सुद्धा त्याच्या मागे त्यांचे कष्ट प्रचंड आहेत आणि आजही त्या तितक्याच हिरीने काम करतायत. आणि आम्हाला म्हणजे आम्ही सगळीच जण लहान होत पण तरी सुद्धा ही गोष्ट फार शिकण्यासारखी आहे. आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतका वेळ आम्हाला त्याच्याकरता दिलात. आणि मुख्य म्हणजे हा मागचा प्रवास मला काहीच माहिती नव्हता आणि त्या निमित्ताने तुम्हाला सगळं जाणून घेता आला आणि आमचं इतकं छान आदरातिथ्य केलं, छान चहा दिला, त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि खरंच इतकं सुंदर आम्हाला सगळं सांगितलं त्याबद्दल खरंच मी मनापासून आभारी आहे. आणि आता आपला एपिसोड येईलच, त्यामुळे मी जरा फक्त तुम्हाला विनंती करते की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की आपलं हे वेद थिएटरचं जे चॅनल आहे ते लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे ते जरूर हा पॉडकास्ट बघतील. नक्की. आणि हे वेद थिएटर फार खूप चांगलं काम करतंय. तुम्ही इथे आलात आणि माझ्याशी बोललात, मी तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद देते की त्या निमित्ताने मला या सगळा प्रवास आठवला, बरं वाटलं. त्यामुळे तुम्हाला ही आजची मुलाखत कशी वाटली हे नक्की कमेंट करा, लाईक करा आणि पुन्हा वेगवेगळ्या सूचना करा. कुठच्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल, कोणाची मुलाखत घेतलेली आवडेल, हे तुम्ही त्यांना जर सजेस्ट केलं तर ते आमचे एकदम एक्सपर्ट लोक आहेत, खूप छान मुलाखत घेऊन तुमच्यापर्यंत विषय आणतील. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला एपिसोड कसा वाटतोय नक्की सांगा, कारण की याच्यामधनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की हो अजून असेच वेगवेगळे पॉडकास्ट आपण घेऊन यायला हवेत, वेगवेगळे विषय घेऊन यायला हवेत, तर तेही जरूर कमेंटमध्ये नक्की आवर्जून त्याचा उल्लेख करा. आणि वेद थिएटर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.